नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे इयत्ता 6वी विषय मराठी 11 नंबरची कविता. कवितेचं नाव आहे भल्लगडी दादा. या कवितेवरील स्वाध्याय आपण बघणार आहे. मित्रांनो, ही कविता तालासुरातसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकली आहे. तुम्हाला जर असे व्हिडिओ नेहमी मिळत राहावे यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील. तर चला मग सोडूया पहिला प्रश्न. बघा, पहिला प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून काढा व लिहा, अशा प्रकारे विचारलेला आहे. आणि 1 नंबरला आहे, शेतातील पिके काढण्याचा हंगाम सुरू झाला, अशी एक ओळ दिलेली आहे. आणि याच्या रिलेटेड कोणती ओळ कवितेत आलेली आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे, हे आली रे आली, आली रे आली, सुगी आली, अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतरचं आहे बघा, पावसाने कृपा केली, असं दिलेलं आहे आणि कवितेत आलेली ओळ विचारलेली आहे. याचं उत्तर आहे, मेघराजानं कृपा केली, असं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे, ही सगळी कष्टाची जादू आहे, असं दिलेलं आहे. आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे, 2 हाताची किमया ही सारी, अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2, कवितेत पुढील शब्दांचे वर्णन करणारे कोणते शब्द आले आहे ते शोधा व लिहा, अशा प्रकारे आपल्याला इथं दिलेलं आहे. 1 नंबर आहे माती. माती या शब्दाविषयी वर्णन केलेलं आहे बघा, काळ्या नावानं. 2 नंबर आहे सुगंध, तो आहे हिरवा. 3 नंबर आहे घरदार, ते आहे नटलेलं. आणि 4 नंबरला आहे धरती, त्याचं उत्तर आहे बहु आनंदाने न्याहाली, अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तरसुद्धा लिहिता येईल मित्रांनो. त्यानंतर आहे बघा, प्रश्न क्रमांक 3, चौकटी पूर्ण करा. तुम्हाला काही ओळ दिली आहे आणि त्याच्यासमोर एक चौकट दिलेली आहे जी की रिकामी आहे. आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. बघा, अ नंबरला आहे, शेतकऱ्यांसाठी कवितेत वापरलेला शब्द, याचं उत्तर आहे मित्रांनो धनी. तसंच 2 नंबर आहे, अंगणात खेळणारा सळसळणारा, याचं उत्तर आहे मित्रांनो वारा. 3 नंबरला आहे, बैलाची विशिष्ट जात. या कवितेमध्ये बैलाची विशिष्ट जात आहे मित्रांनो खिल्लारी. आणि 4 नंबरला आहे, शेतकऱ्यांसाठी आनंदाचे दिवस, म्हणजेच ते असतात सुगीचे दिवस, असं आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कवितेतील खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. बघा, इथं काही ओळी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीने त्या ओळींचा अर्थ इथे लिहायचा आहे. बघा, अ नंबरला काय आहे, 2 हाताची किमया ही सारी, अशी एक कवितेतील ओळ दिलेली आहे आणि आपल्याला याच्यातून कोणता अर्थ समजला आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. बघा, मला या कवितेतून मला काय कळलेलं आहे ते मी लिहिलेलं आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहायचं आहे. बघा, मी काय लिहिलेलं आहे, शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि कष्टामुळे भरघोस पीक आले आहे, अशा प्रकारे याचं उत्तर मी लिहिलेलं आहे. तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा चांगलं जर लिहिता येत असेल तर तुम्ही ते लिहू शकता. 2 नंबरला आहे, धनी आम्हीच आमचं हे राज्य, अशा प्रकारची ओळ आहे. याचं उत्तर बघा, मी काय लिहिलेलं आहे, शेतकरी स्वतःच्या कष्टावर जगतो, तो स्वतःच आपल्या जीवनाचा राजा आहे, अशा प्रकारे याचं उत्तर लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5, पाऊस पडला नाही तर काय होईल, याबाबत विचार करा, गटात चर्चा करा व लिहा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, पाऊस पडला नाही तर पिके वाळतील, पाण्याची टंचाई निर्माण होईल, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, जनावरांना चारा मिळणार नाही, दुष्काळ पडेल, अशा प्रकारे मी याचं उत्तर लिहिलेलं आहे. तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही अजून सुचत असेल तर ते तुम्ही येथे लिहू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6, शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस महत्त्वाचे का असतात, असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. बघा, याचं उत्तर आहे, सुगीच्या दिवसात पिके कापून धान्य मिळते, शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते, वर्षभराच्या कष्टाचे फळ मिळते, त्यामुळे सुगीचे दिवस शेतकऱ्यांसाठी आनंदाचे आणि महत्त्वाचे असतात, अशा प्रकारे मी याचं उत्तर लिहिलेलं आहे. तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने अजून काही वेगळ्या प्रकारे याचं उत्तर लिहिता येईल तर ते तुम्ही लिहू शकता मित्रांनो. सोबतच लाईक करायचं आहे. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा,
खेळू या शब्दाशी यामधला प्रश्न क्रमांक 1. कवितेतील यमक जुळणारे शब्द विचारलेले आहेत. यमक जुळणारे शब्द हे शक्यतोर ओळीच्या शेवटी असतात. बघा, सुगंध, धुंद, ल्याली, न्याहाली, सारं, वारं, सारी, खिल्लारी. अशा प्रकारे काय केलेले आहेत आपण यमक शब्दांच्या जोड्या इथे लिहिलेल्या आहेत. त्यानंतर आहे बघा खेळू या शब्दाशी मधलाच दुसरा प्रश्न काय आहे, विरुद्धार्थी शब्द कवितेतून शोधा. आपल्याला इथं काय विचारलेलं आहे मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहेत. अ नंबर आहे दुर्गंध. दुर्गंध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो सुगंध. दुःख, दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो आनंद. आणि 3 नंबरला आहे अवकृपा. अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो कृपा. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, हे विरुद्धार्थी शब्द सुद्धा इथे लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 बघा, खालील ओळीतील अलंकार ओळखा असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. आणि खाली काही ओळी दिलेल्या आहेत. काळ्या मातीतील हिरवा सुगंध या गंधात सारेच धुंद. अशा प्रकारचं पहिल्या नंबरला दिलेलं आहे आपल्याला आणि याचा अलंकार विचारलेला आहे. याचा अलंकार आहे मित्रांनो रूपक अलंकार. आ नंबरला आहे काय कमतरता कोणाला आज. इथं काय आहे बघा, याच्यातच तुम्हाला लक्षात येतं की इथं प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे कोणता अलंकार आहे हा, प्रश्न अलंकार. ई नंबरला आहे 2 हाताची किमया सारी, साथीला बैल माझे खिल्लारी. अशा प्रकारची इथं ओळ दिलेली आहे. यामध्ये अनुप्रास अलंकार आपल्याला दिसून येतो मित्रांनो. आणि त्यानंतर आहे 4 नंबरला हे आली रे आली, आली रे आली, सुगी आली. बरोबर, याचा अलंकार विचारलेला आहे. यामध्ये पुनरावृत्ती अलंकार असं आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल मित्रांनो. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायची आहे आणि हा व्हिडिओ आपल्या वर्गमित्रापर्यंत शेअर करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.